नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? सध्या बाजारामध्ये गाजराचा सीझन चालू झालेला आहे आणि गाजर म्हटलं ना तर सर्वात प्रथम आठवतो तो हलवाई स्टाईल दाणेदार गाजर हलवा. म्हणून आज मी तुम्हाला खवा मिल्क पावडरचा जराही वापर न करता छान दाणेदार गाजर हलवा करून दाखवणार आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध मंद आचेवरती तापायला ठेवूयात. 1 किलो गाजरासाठी ह्या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेले आहे. तुम्ही गाजर किती घेतले त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता गाजराचा हलवा करताना कधीही अशा प्रकारची लांब सडक आणि लालबुंद गाजरच घ्यावी. देशी गाजर घेतली ना तर हवी तशी टेस्ट गाजर हलव्याला येत नाही. अशा लालबुंद गाजरापासून केलेल्या हलव्याला कलर आणि टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते. 1 किलो गाजर 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर आपण दोन्ही बाजूने थोडासा कट करून आता पिलरच्या साहाय्याने सर्व गाजराची अशा प्रकारे साल काढून घेऊयात. पण तुमच्याकडे अशा प्रकारची लालबुंद गाजर उपलब्ध नसतील तर तुम्ही देशी गाजराचा हलवा केला तरीही चालेल. संपूर्ण गाजराची अशा प्रकारे साल काढून झाल्यानंतर आता आपण किसणीवरती सर्व गाजर किसून घेऊयात. कोणताही शॉर्टकट न मारता आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने हलवाई स्टाईल हा गाजर हलवा करणार आहोत. चला तर अशाच प्रकारे आपण सर्व गाजर किसून घेऊयात. जाड गाजरांचा जो आतील पिवळा भाग असतो ना त्यामुळे गाजर हलव्याला हवी तशी अजिबात टेस्ट येत नाही. म्हणून हलव्यासाठी कधीही मध्यम जाडीचीच गाजर घ्यावीत. कढईमध्ये एक छोटी पळी साजूक तूप घालून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 किलो गाजराचा कीस घालून घेऊयात. सुरुवातीला लगेच त्यामध्ये दूध न घालताच आपण तुपामध्ये हा गाजराचा कीस 3 ते 4 मिनिटे छान परतून घेणार आहोत. सुरुवातीला लगेच गाजराच्या किसामध्ये दूध घातले तर गाजर हलवा करायला खूप जास्त वेळ लागतो आणि तुपामध्ये अशा प्रकारे गाजराचा कीस परतून घेतल्यामुळे गाजर हलव्याला टेस्ट आणि रंग देखील खूप सुंदर असा येतो. 3 ते 4 मिनिटे गाजराचा कीस तुपामध्ये परतून झाल्यानंतर आता कढईवरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून गाजराचा कीस छान आपण मऊसर करून घेऊयात. गाजर हलवा करताना ही स्टेप अजिबात स्किप करू नका. 5 मिनिटांनंतर गाजराचा कीस मऊसर शिजल्यामुळे या ठिकाणी कमी झालेला दिसत आहे. गाजराचा कीस वर खाली करून आता आपण सुरुवातीला 1 लिटर जे दूध तापवायला ठेवलेले होते ना ते लगेच गाजराच्या किसामध्ये घालून घेऊयात. माझ्या पद्धतीने गाजराचा हलवा करताना खूप जास्त वेळ लागत असला तरी देखील चव मात्र येते हलवाई स्टाईल दाणेदार गाजर हलव्याची. गाजराचा कीस छान परतून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये 1 लिटर उकळते दूध आणि काजू आणि बदामाचे काप घालून घेऊयात. ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत. ह्या स्टेपला ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे दुधामध्ये छान मऊसर असे शिजले जातात आणि त्यामुळेच गाजर हलवा खाताना ड्रायफ्रूट्स अजिबात कचकच असे लागत नाहीत. दुधामध्ये गाजराचा कीस व्यवस्थित मिक्स करून मंद ते मध्यम आचेवरती 30 मिनिटं आपण दुधामध्ये हा गाजराचा कीस शिजवून घेणार आहोत. आता दूध आटत असताना मध्ये मध्ये सतत ते हलवत राहावे नाहीतर हलवा खाली लागू शकतो. दूध ओतल्यापासून ते आतापर्यंत 15 मिनिटे झालेली आहेत आणि सुरुवातीपेक्षा दूध देखील छान आटलेले आहे. आता त्यामध्ये आपण पाऊण कप साखर घालून घेऊयात. 1 किलो गाजरासाठी ह्या ठिकाणी मी पाऊण कप साखर घेतलेली आहे. गाजराच्या गोडीनुसार साखर कमी जास्त होऊ शकते. दुधाबरोबरच गाजर हलव्यामध्ये साखर टाकली ना तर साखरेचा पाक तयार होतो आणि हलवा देखील हलकासा चिकट असा होतो. म्हणूनच सुरुवातीचे 15 मिनिटे दुधामध्ये गाजराचा कीस व्यवस्थित शिजल्यानंतरच त्यामध्ये साखर घालून घ्यावी. आता साखर घातल्यानंतर मंद ते मध्यम आचेवरती अजून आपण 15 मिनिटे हा गाजराचा कीस छान शिजवून घेऊयात. जवळपास मला मंद ते मध्यम आचेवरती गाजर हलवा करण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे. गाजर हलवा करताना पूर्णपणे
तो ड्राय न करता हलकासा ओलसर असा ठेवावा. त्यामुळे गाजर हलव्याला खूप छान टेस्ट येते. आता त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात. जायफळमुळे गाजर हलव्याला खूप छान टेस्ट येते. आता गाजर हलव्याला छान शाईन येण्यासाठी त्यामध्ये एक अर्धी छोटी पळी साजूक तूप घालूयात. गाजर हलवा तयार झाल्यानंतर त्यामध्ये आवर्जून शेवटी तूप घाला. त्यामुळे गाजर हलव्याला शाईन आणि टेस्ट खूप सुंदर अशी येते. तर अशा प्रकारे खवा, मिल्क पावडर आणि कोणताही शॉर्टकट न मारता आज मी दाणेदार हलवाई स्टाईल तुम्हाला गाजर हलवा करून दाखवलेला आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.